इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने आज महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महायुतीचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त PME बस सेवा योजनेअंतर्गत नाशिक सिटी लिंक आणि JPM इकोलाइफ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये 10 वर्षाच्या कालावधीसाठी 50 अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बस पुरवण्याबाबत करारनामा करण्यात आला. नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या या करारनाम्यावर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आले. या करारामुळे नाशिककरांना सुरक्षित, आरामदायी, आधुनिक आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक उपव्यवस्था उपलब्ध होणार असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक आणि पर्यटकांसाठी वाहतूक व्यवस्थेला मोठा आधार मिळणार असल्याचे महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी म्हटलं आहे. आपण EV बसेसचा हा MOU करार आज केला आहे. 50 अद्यावत अशा EV बसेस वातानुकूलित येणार आहेत. त्याच्यामुळे नाशिककरांच्या ह्या सवलत जी आपण म्हणतो की आपण जेव्हा ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट नाशिककरांना देतोय, त्याच्यामध्ये आपण जसं UPI लॉन्च केलेलं आहे सिटी लिंक बस सर्व्हिसमध्ये, त्यामुळे सर्व्हिस ओरिएंटेड आणि नागरिकांना सुविधा जास्तीत जास्त कशा मिळतील यावरती भर आहे. कालच आमच्या संचालकांची सर्वांची बैठक झाली आणि त्याच्यात आपण बघितलं की आम्ही निर्देश दिलेले आहे, अगदी सक्त ताकीद दिलेली आहे की नागरिकांच्या सुविधांना कुठेही तुम्ही इग्नोर करू शकत नाही, कुठेही त्यांना सुविधा होणार नाही, कुठेही त्रास होईल अशा पद्धतीने जर रॅश ड्रायव्हिंग ड्रायव्हर्सची झाली किंवा इतर गोष्टी घडल्या तर हे खपून घेतलं जाणार नाही. आणि आज आपण बघतो आहे की आज 22 जुलै आहे, आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे नेते महायुतीचे स्वर्गवासी अजितदादा पवार यांचं देखील खरं तर आज जयंती आहे. पण ह्या आपल्या नाशिकच्या कुंभासाठी नागरिकांना लोकाभिमुख काम करणारे हे दोन्ही नेते आहेत. अजितदादा पण तसेच होते आणि त्यामुळे आज हा आम्ही MOU करार केलेला आहे आणि या निमित्ताने नाशिकमध्ये महिनाभरात ही EV सुविधा देखील नागरिकांना मिळेल आणि अगदी वातानुकूलित ही सुविधा असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं नागरिकांच्या आनंदात भर पडलेला आहे. यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, भाजप गटनेते श्याम बडोदे, राष्ट्रवादीच्या गटनेत्या सीमा ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षाचे गटनेते केशव कोरजे, सेटलिंग बसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहन धनी, नाशिक.